नमस्कार मित्र हो 12 महिन्यामध्ये एक अधिक महिना म्हणून येतो. अधिक महिन्याला आपण धोंड्याचा महिना असं म्हणतो. पण आता हा धोंड्याच्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे, कारण आजची अमावस्या आहे. आजच्यानं धोंड्याचा महिना संपला. पण मला तुम्ही सांगा, महिलांनी सांगा, सर्वांनी सांगा, खरंच तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला जीव घातले का आज या धोंड्याच्या महिन्यामध्ये? कारण तुम्ही कसं काय जीव घालसाल? कारण धोंड्याच्या महिन्यामध्ये तुमच्या लाडक्या भावानं तुम्हाला कोणत्या प्रकारचा लाडके पैसे दिले नाही. जे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे होते ते कोणतेही पैसे दिले नाही, म्हणून तुम्ही भावाला कसं काय करणार? आता मी माझ्या बहिणीला म्हटलं की बाई, मी तुझ्या घरी धोंड्याचं जेवायला येऊ का? ती म्हणी नको म्हणे दादा. मी म्हणलं का? तर म्हणे मला लाडक्या भावाचे पैसे झाले नाही. लाडक्या भावाचे जर पैसे नाही आले तर बऱ्याच बहिणींना आपले भाऊ धोंडे खायचे वंचित करले, म्हणजे धोंडे खायला मिळाले नाही. शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं आहे. त्या शेतकऱ्याचं पण या धोंड्याच्या महिन्यात म्हणा का अगोदर म्हणा, शासनानं कर्जमाफी केली नाही. मग या शेतकऱ्याला कर्जमाफी जर केली नाही तर मग या शेतकऱ्याला जे धोंड्या खायला भेटायचे ते भेटले नाही ना. कारण जिकडं तिकडं पैशाचा दुष्काळ झालेला आहे. काय करावं तुम्ही सांगा? कमेंट करून तुम्ही सांगा. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता ते सांगा. आणि असं जर चालू राहिलं तर लाडक्या बहिणी ज्या आहेत, असं कोण म्हणतंय? ते लाडका भाऊ म्हणतो. पण लाडक्या बहिणीला जर लाडक्या भावानं जर पैसे दिले नाही तर हात जोडून सांगतो तुम्हाला, बहिणी हो, तुम्ही लाडक्या भावाला अजिबात जीव लावू नका. आणि आता धोंड्याचा महिना संपला. धोंडे खाऊ घालायचं काही काम नाही. अजून 2-3 वर्षांनी धोंड्याचा महिना येईल. तोपर्यंत योजना राहती किंवा नाही राहती देव जाणे, त्या लाडक्या भावाला जाणे. तुम्हाला कसं काय वाटला? तुम्ही धोंडे खाल्लेत का नाही खाल्लेत? कोण खाल्लेत? कसे खाल्लेत? कोणी खातानी कोणाच्या धोंड्यामध्ये सोन्याची अंगठी आली का? कोणाची अंगठी मांजरीन पळवली का? कोणाचे धोंडे कुत्र्यानं खाल्ले का? कोण धोंडे खाल्ले? कोणाची अंगठी आली आणि कोणाची राहिली? हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मात्र करायचं विसरू नका. असंच